मॅचला सुरुवात दोन्ही टीम्सला देऊयात भरपूर साऱ्या शुभेच्छा. चला अजून 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. चला गंगा इंगोले आला गोलंदाजी मार्क वरती. नवी मुंबई टेनिस क्रिकेट मधला एक परफेक्ट ऑलराऊंडर गंगा इंगोले आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी मार्क वरती. समोर नयन कोळी आपल्याला पाहायला मिळतोय. ज्युनियर नयन कोळी आहेत. लेट्स प्ले पंचांचा इशारा. 4 ओव्हरची मॅच. दोन्ही टीम्सला भरपूर साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल चेंडू हवेमध्ये डिक्लेअर रिजन मध्ये अकाउंट ओपन झाला गावदेवी दिवाळे टीमचं. विकी मुंबईकर यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूला गंगा इंगोले किशोर दादा यांचा संघ श्रीकृष्ण दिवा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ज्याने मात्र नवी मुंबई टेनिस क्रिकेटवरती अभिराज्य गाजवलाय. भरपूर क्रिकेट खेळत असताना भरपूर साऱ्या स्पर्धा या टीमने जिंकलेल्या आहेत आणि तोच संघ पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतो नवी मुंबई टेनिस क्रिकेटच्या आणखीन एक स्पर्धेमध्ये गावदेवी चषकामध्ये खेळ करताना. गावदेवी दिवाळे अगेन्स्ट. यावेळेस मात्र पायावरती हा बॉल होता. LBW च्या स्वरूपामध्ये फलंदाज क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर जाईल. ज्युनियर नयन कोळी बाद झालाय. पहिल्या बॉलवरती आले सिंगल. दुसऱ्या बॉलवरती LBW चा शिकार बनलाय गंगा इंगोलेचा. धनाजी जे आमचे बॉल बॉय आहेत भरपूर चांगली कामगिरी त्यांनी केलेली आहे. हा सर्व कार्यक्रमांना त्यांची उपस्थिती आम्हाला पाहायलाच मिळते. ज्या ज्यावेळेस क्रिकेटच्या मॅचेस होतात त्यावेळेस धनंजय यांची उपस्थिती असते आवर्जून आणि बॉल बॉयचं काम ते खूप चांगल्या रीतीने बजावतात. आता नयन कोळी आलेत. सिनियर नयन कोळी आहेत. चला स्वामी समर्थांचं मठ देखील बाजूलाच आहे आणि काका सांगतायत की आजच्या दिवसामध्ये मठामध्ये जेवणाची देखील व्यवस्था आहे. जेवण करू शकता आपण. यावेळेस ही बॉल मात्र 3 यष्ट्यांच्या समोर सापडलाय का. गंगाने अपील भरपूर स्ट्रॉंग केली होती परंतु पंच प्रथम सुतार यांना काही इंटरेस्ट नाहीये या अपील मध्ये. ते सांगतात की हा बॉल मात्र सोडून चालला. लेग स्टंप बॉल सोडून चालला आणि निर्धाव चेंडू. अपील जोरदार होती. गंगा इंगोले आपल्याला पाहायला मिळतात. त्या गंगा इंगोलेने आतापर्यंत शांत ठेवलंय गावदेवी दिवाळीच्या फलंदाजांना. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील. गंगा इंगोले राईट आर्म ओव्हर द विकेटने. याही वेळेस भन्नाट वेगाने हा बॉल डिक्लेअर रिझन मध्ये एक सिंगल रन मिळेल. या ओव्हरमध्ये धावा खर्च केलेल्या नाहीयेत गंगा इंगोलेने जास्त. नयन कोळीची विकेट ज्युनियर नयन कोळीची विकेट मिळाल्यानंतर नयन कोळी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये नंबर क्रमांक 3 वरती आपल्याला पाहायला मिळतं. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय आणि 2 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या गेल्यात. 2 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक असणार आहे. या ओव्हरमध्ये P1चं पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळतं. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये एक षटक पॉवर प्लेचं आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेस मात्र चकित केलं नयन कोळीला आणि गंगा इंगोलेचं हे लाजवाब षटक पाहायला मिळालं ज्यामध्ये आतापर्यंत त्याने 2 धावा खर्च केल्यात. महत्वाची विकेट नयन कोळीची देखील त्यांनी मिळवलेली आहे आणि आता मात्र शेवटचा 1 बॉल शिल्लक असणारा. या शेवटच्या 1 बॉलामध्ये आपण पाहूयात तर किती धावसंख्येपर्यंत पोहोचेल गावदेवी दिवाळे संघ. राईट आर्म ओव्हर द विकेटने गंगा इंगोले पुन्हा एकदा तयार. यावेळेस ही बॉल मात्र लेग स्टंपच्या बाहेर. वाईट +1 अशा 2 धावा. वेग तर भरपूर आहे गंगा इंगोलेकडे. नियंत्रण ही खूप चांगला टप्प्यावरती
गंगा इंगोले आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत धावफलकावरती धावा लागल्यात 4. शेवटचा एक बॉल अजूनपर्यंत शिल्लक असणारा श्रीकृष्ण दिवा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. एक बलाढ्य संघ नवी मुंबई टेनिस क्रिकेट मधला. राईट मोठ्या विकेटने शेवटचा बॉल. चला शेवटचा बॉल खोलात टाकला गेला. आणखीन एक डिक्लेअर मध्ये सिंगल रन मिळेल. गंगा इंगोलेचं लाजवाब षटक मात्र संपलंय, ज्यामध्ये गंगाने धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 5 आणि महत्वाची विकेट 1 मिळवलेली आहे गंगा इंगोलेने. क्वार्टर फायनलची ही मॅच. इथून जो संघ जिंकेल तो भूषण पाटील कुमारलन तुर्बे टीमच्या अगेन्स्ट खेळ करताना आपल्याला दिसेल. गोलंदाजी मार्क वरती आणखीन एक लेजंड खेळाडू येतात, मोहन राव, ज्याने मात्र भरपूर क्रिकेट श्रीकृष्ण दिवा टीम साठी खेळले. नवी मुंबई टेनिस क्रिकेट मध्ये भरपूर सारे सामने असे जिंकून दिलेले आहेत. ते गोलंदाज मोहन राव आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्क वरती आलेत. समोर एक डावकराचा विस्फोटक फलंदाज गावदेवी दिवाळी संघ, ज्यांचा मी उल्लेख देखील केला. सध्या चांगल्या फॉर्म मध्ये उरण परिसरामध्ये पागोटेच्या मैदानावरती या टीमने नाईट स्पर्धेमध्ये 2nd क्रमांकाची ट्रॉफी उचलली होती. यावेळी सन्मान दिलाय. चांगला चेंडू होता. विकी मुंबईकर, त्यांना देखील माहिती आहे की मोहनराव हे भरपूर एक्सपिरियन्स गोलंदाज आहेत. त्यांच्याकडे भरपूर वर्षाचा अनुभव आहे आणि अनुभवासमोर थोडंसं शांत राहावं लागेल. जिथे सिंगल डबलचाही खेळ त्याच्या बॅटमधनं आवश्यक आहे. मोहनराव यांचा बॉल पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. स्वतःच्या फॉलोमध्ये अडवला गेला. मोहनराव हे लाजवाब गोलंदाज आहेत. पहिले 2 षटकं खूप चांगल्या रीतीने आपल्याला पाहायला मिळतात प्रत्येक स्पर्धेमध्ये श्रीकृष्ण दिवा टीमचे, जिथे गंगा इंगोले आणि मोहनराव हे 2 षटकं भरपूर महत्वाचे असतात. पहिले 2 बॉल तर खूप चांगले पाहायला मिळाले. यावेळी पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अडवतात, परंतु डीप मधून लॉंग ऑन येतील तोपर्यंत फक्त एक सिंगल रन. 7 धावा दाफलकावरती सध्या लागल्या असते. 7 धावा दाफलकावरती लागल्यात. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी विकी मुंबईकर यांच्यासाठी भरपूर बाहेरचा हा बॉल ऑफ स्टंपच्या वाईट बॉल पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आला. विकी मुंबईकर मागच्या मॅच मध्ये एकच षटका ठोकला होता. तो भरपूर लांब लचक षटका ठोकला होता विकीने. मोहनराव अनुभवी गोलंदाज, तर जे काही अनुभव आतापर्यंत त्यांना मिळालाय त्या अनुभवाचा पूर्णपणे फायदा उचलत असताना विकी मुंबईकर यांच्या समोर यावेळेस पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळतोय. आणखीन एक चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. मोहनराव यांच्यावरती प्रहार करणं एवढं सोपं नाहीये जेवढं विकी मुंबईकरला वाटतंय. सिंगल डबलचा खेळ आम्ही पहिलाच म्हटलं होतं, मोहनरावच्या विरोधामध्ये तुम्हाला सिंगल डबल वरती लक्ष केंद्रित करावं लागणार. मोहनराव तुम्हाला एखादा मोठा फटका क्यू देऊ शकतो, परंतु जे फटके मोहनराव वरती लगवतील ना फलंदाज, त्यांना मेहनत करावी लागेल. सहजासहजी फटके लागणार नाहीयेत. यावेळेस फुल टॉस बॉल होता, संधी होती मोठ्या फटके खेळण्याची, परंतु त्या ठिकाणी मिळेल फक्त एक सिंगल. लाजवाब गोलंदाजी मोहनराव यांची आतापर्यंत पाहायला मिळाली. 5 बॉल आतापर्यंत झाल्यानंतर टीमची धावसंख्या गावदेवी दिवाळी संघ जाऊन पोहोचलाय 9 या आकड्यावरती. 9 धावा दाफलकावरती लागल्या. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. नयन कोळी स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतात. चला शेवटचा बॉल देखील ऑन साइडला स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक येतोय. त्या ठिकाणी एक रन कंप्लीट झाले. दुहेरीचा प्रयत्न करतात आणि शेवटच्या बॉलवरती मिळतील 2 धावा.
चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स आपल्याला पाहायला मिळाले. विकी मुंबईकर आणि नयन कोळी या दोन्ही खेळाडूंमध्ये चांगलं तालमेल पाहायला मिळालं. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचती आहे 11 धावा 1 गडी बाद. गावदेवी दिवाळी संघ पाहायला मिळेल. यावेळी चेंडू हवेमध्ये लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय की काय? यस चाललाय. चेंडू सीमा रेषा पार लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. विकी मुंबईकरच्या बॅटमधनं आलाय धमाका. आता मोठ्या फटक्यांची सुरुवात होईल. आता 2 षटक जे आहेत भरपूर महत्वाचे आहेत. दिवाळी टीमला माहिती आहे, विकी मुंबईकरला माहिती आहे. गंगा इंगोलीचं षटक संपलंय, मोहनरावचं षटक संपलंय. आता आली रे आली विकी मुंबईकरची बारी आली. तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकत असताना इरादे स्पष्ट केले. पहिले 2 ओव्हर का आम्ही शांत होतो आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये त्याने प्रत्युत्तर दिलंय. नंतरचे जे 2 गोलंदाज आहेत त्यांच्यावरती प्रहार करायला आम्ही तयार आहोत. टीमची धावसंख्या 17 धावा धावफलकावरती 17. चला गावदेवी चषक आणि या गावदेवी चषकाच्या स्पर्धेमधली चषक मात्र आता आमच्यापर्यंत आलेले आहेत. या स्पर्धेच्या ट्रॉफ्याच अट्रॅक्टिव्ह आहेत, अगदी सिल्वर मध्ये. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल होता और तो यावेळेस थोडासा खाली राहिला आणि एका सिंगल रनने मात्र टीमची धावसंख्या पुढे जाते 18 धावा धावफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील. यावेळेस पुन्हा एकदा लोअर फुल टॉस आपल्याला पाहायला मिळतो. आणखीन एक चेंडू निर्धाव पाहायला मिळतो आपल्याला. 1 रन माफ करा, सिंगल 1 रन. टीमची धावसंख्या धावफलकावरती सिंगलच्या सहाय्याने 19 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवरती ईशान आपल्याला पाहायला मिळतोय. ईशान आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा यंगस्टर श्रीकृष्ण दिवा टीम कडे खेळत असताना यंगस्टर आपल्याला पाहायला मिळतोय ईशान, ज्यांना मात्र संधी दिली गेली. पुन्हा एकदा यावेळेस फुल टॉस बॉल होता, फक्त दिशा दिलेली या बॉल सीमारेषा पार. आणखीन एक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चालला. विकीच्या बॅटमधनं आलाय चौकार 4 धावा. आणि आता टीमची धावसंख्या मात्र पुढे जात असताना जाऊन पोहोचतीये 23 धावा. चेंडू आतापर्यंत झालेत 4. ईशानची रणनीती जर जॅक आपण पाहिली ना तर ऑफ स्टंपच्या बाहेर तो ठेवतो. विकी मुंबईकर यांचा स्ट्रॉंग झोन आहे ऑन साइड आणि ऑफ स्टंपच्या बाहेर जरी फुल टॉस भेटले तरी मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करताना त्यांना त्रास होईल. यावेळेस गॅप पुन्हा एकदा शोधलेली आहे. आणखीन एक बॉल सीमारेषा पार चाललाय. बॅक टू बॅक दुसरा चौकार मिस्टर विकी मुंबईकरच्या बॅटमधनं आलाय. टीमची धावसंख्या चौकाराच्या सहाय्याने पुढे झालेली आहे 27 धावा. आता चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय गावदेवी दिवाळे संघ. शेवटचा 1 बॉल शिल्लक. ईशानांच्या ओव्हर मधला विकी मुंबईकर बारासलाय. यावेळेस बॅटची एज लागलेली आहे.
भरपूर धुलाई झाली, षटकार चौकार चौकार, परंतु विक्की मुंबईकरला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला ईशान हा गोलंदाज. मोठा धक्का, मोठा मासा जाळ्यामध्ये अडकलाय. श्रीकृष्ण दिवा संघाच्या विक्की मुंबईकर, आशेचं किरण, जे शेवटच्या ओव्हरमध्ये भरपूर मोठ्या धावसंख्या ज्याने जमा केल्या असत्या, तो विक्की मुंबईकर मात्र तिसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती बाद होतो आहे. 3 ओव्हरचा खेळ संपला आणि गावदेवी दिवाळी संघाला मोठा धक्का लागल्याबरोबरच टीमची धावसंख्या 27 धावा, 2 गडी बाद. चला, शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो यश आला. यावेळेस चेंडू हवेमध्ये, एलिव्हेशनची कमतरता आहे, नयन कोळी फसलाय आणि पहिल्याच बॉलवरती स्क्वेअर लेगच्या रिजनला क्षेत्ररक्षकाने खूप चांगला झेल पकडलाय. आणखीन एक फलंदाज बाद गावदेवी दिवाळी टीमचा, नयन कोळी बॅक टू द डगआउट. चला, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. कुणाल हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चालला आणि नॉन स्ट्राइक वरती जे फलंदाज आहेत, चला तर पागोडीच्या मैदानावरती एका बॉलमध्ये 5 रनची गरज असताना या फलंदाजाने षटकार ठोकला होता वाघी विलीवाडा या टीमच्या अगेन्स्ट. चला, यावेळेस मात्र आडिवा बॅटने पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक निवडलाय. बॅक टू बॅक दुसरा धक्का, स्क्वेअर लेग रिजनला आणखीन एक फलंदाज बाद. टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 27 धावा फलकावरती लागले, 27. यशला मात्र भरपूर यश मिळत असताना या मॅच मध्ये 2 बॉलवरती 2 मोठे धक्के दिलेले आहेत. ऑन अ हॅट्रिक गोलंदाज यश. चव्हाण हॅट्रिक गोलंदाज यश पाहायला मिळतोय. यावेळेस बॅटची एज लागली होती आणि डिक्लेअर रिझन मध्ये एक सिंगल रन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये देवेश आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक 28 धावा धाफलकावरती लागल्या, 28. चौथा बॉल, यावेळेस हेलिकॉप्टर लगावण्याचा प्रयत्न, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहेत. आणखीन एक विकेट, तिसरा धक्का लागलाय या ओव्हर मध्ये. देवेश हा फलंदाज देखील बाद झालाय. या ओव्हर मध्ये धावा आलेल्या नाहीयेत गावदेवी दिवाळी या टीम साठी. आणि की गंगा इंगोले, मोहनराव यांचं षटक खूप चांगलं पाहायला मिळालं होतं. तिसऱ्या ओव्हर मध्ये विक्की मुंबईकर भरपूर बरासला, मोठे फटके त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाले. परंतु विक्की मुंबईकर हा शेवटच्या ओव्हर पर्यंत टिकू शकला नाहीये आणि त्याचाच फायदा उचलत असताना यश मात्र चांगली गोलंदाजी करतोय. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला आणि टीमची धावसंख्या धाफलकावरती 28 धावा, 28 रन स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात.
यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळले डीप मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल रन, एका सिंगल वरती आता थांबतील. टीमची धावसंख्या बराच उशिरानंतर पुढे चाललेली आहे. 30 धावा धाफलकावरती लागल्यात, 29 धावा धाफलकावरती लागल्या. शेवटचा एक बॉल शिल्लक, शेवटचा एक बॉल शिल्लक. 29 धावा धाफलकावरती लागल्या गेल्यात. चला शेवटचा एक बॉल शिल्लक आणि समोर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. कंकेश आपल्याला पाहायला मिळतात. एक टॅलेंटेड खेळाडू, भरपूर साऱ्या स्पर्धेमध्ये यांनी खूप चांगली बॅटिंग केलेली आहे. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एक रन कंप्लीट झाली. दोरीचा प्रयत्न, दुसरी देखील कंप्लीट करतील. तिसरीचा प्रयत्न करणार आहेत का? तिसरी धाव मात्र घेत असताना फलंदाज या ठिकाणी बाद होतील. आणि अशा रीतीने मात्र पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर दिवाळे संघ थांबलाय टोटल 31 या धावसंख्येवरती आणि 32 धावसंख्येचा टार्गेट सेट केलाय श्रीकृष्ण दिवा या टीमच्या अगेन्स्ट. टार्गेट 32 धावसंख्येचं आहे.
चला पहिल्या बॉलची मात्र या ठिकाणी सुरुवात झाली आहे. व्हाईट बॉलने सुरुवात केलेली आहे. चला आमचे काकांचे सुपुत्र विक्रांत भोईर केतू पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. किशोर आलेत बॅटिंगसाठी. नॉन स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळते गंगा इंगोले, विकी मुंबईकर. यावेळेस मात्र चांगला फटका पाहायला मिळतो. लॉंग ऑफला आहेत क्षेत्ररक्षक. एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळेल. झेलपर्यंत पोहोचण्याचा ते प्रयत्न करत होते, थोडेसे निराश आहेत आणि सांगतायत की प्रत्येक झेल भरपूर महत्त्वाचा आहे. धावा अगदी कमी आहे डिफेंड करण्यासाठी आणि सुरुवातीला विकेट जाणं भरपूर महत्त्वाचं आहे, ज्याच्यामध्ये किशोर मडवी यांची विकेटही भरपूर महत्त्वाची असेल. एक लेजंड खेळाडू आहेत, भरपूर क्रिकेट खेळलाय श्रीकृष्ण दिवा या टीमसाठी. ते गंगा इंगोले यांच्यासाठी हा बॉल समोरच्या दिशेला फुल टॉस होता. बॉल सीमारेषा पार, गंगाच्या बॅटमधनं आलाय चौकार, 4 धावा. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाल्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती 6 लागलेल्या आहेत. 2 बॉल आतापर्यंत झालेत आणि 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. गोलंदाज तयार होता विकी मुंबईकर. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल होता. यावेळेस वाचला गेलाय मित्र म्हणेन विकी मुंबईकर, कारण की फुल टॉस बॉल सातत्याने आपण पाहतो गंगा इंगोले हा सोडत नाही, तो बॉन्डलाईनच्या बाहेरच पाठवतो. परंतु या बॉल वरती जर पाहिलं ना तर फुल टॉस बॉल बॅटच्या परफेक्ट मिडल मध्ये हा बॉल आलेला नाहीये आणि त्याच कारणामुळे आपण पाहतोय एक सिंगल रन पाहायला मिळाली. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. बॉल पिच झाल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळण घेत असताना हा निर्धाव चेंडू. यावेळेस फुल टॉस बॉल होता आणि फुल टॉस बॉल वरती विकेट मिळाली आहे, मोठी विकेट मिळालेली आहे. किशोर मडवीची विकेट मिळाली आहे गावदेवी दिवाळे टीमला. विकी मुंबईकर पुन्हा एकदा तयार होतात. यावेळेस भरपूर बाहेर हा बॉल. षटक क्रमांक पहिलाच संपलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती 7 धावा तब्बल धावफलकावरती लागले. 7 धावा धावफलकावरती लागल्यात आणि आता टार्गेट आहे येणारे बॉल आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये धावसंख्या पूर्ण करायची आहेत 25. 18 चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. कोण जिंकेल कोण पराभूत होईल सेमीफायनल मध्ये, कोणता संघ कुमारलन तुर्बे टीमच्या अगेन्स्ट मॅच खेळेल. भूषण पाटील यांचा संघ आधीच विराजमान झालाय सेमीफायनल नंबर 2 मध्ये. कालच्या दिवसामध्ये ट्रॉम्बे संघाने प्रवेश केला मेगा फायनल मध्ये.
गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय कुणाल आलाय समोर. नवी मुंबई टेनिस क्रिकेट मधला एक परफेक्ट ऑलराऊंडर मिस्टर गंगा इंगोले आपल्याला पाहायला मिळतात. 18 मध्ये धावसंख्या बनवायच्या आहेत 25. 18 चेंडू 25 ची गरज. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळायचा होता आडव्या बॅटने. हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवात चांगली झाली आहे कुणालच्या ओव्हरची. पहिलाच बॉल निर्धाव पाहायला मिळतोय. 7 धावा खर्च केल्या विकी मुंबईकरने. किशोर मडवीची मोठी विकेट त्यांनी प्राप्त करून दिली आपल्या टीमला. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील राईट आर्म राऊंड विकेटने. यावेळेस मात्र फटका फसलाय हवेमध्ये. निशांत कोळी चेंडूच्या खाली आहे. गंगा इंगोले मोठी विकेट मैदानाच्या बाहेर जात असताना आशेचं किरण श्रीकृष्ण दिवाचं बाहेर जात असताना आणि मॅच पूर्णपणे फसली आता श्रीकृष्ण दिवा या टीम साठी. आता येणारे बॉल आहेत 16. 16 मध्ये बनवायचे 25. सोळा मध्ये 25 बनवायच्यात आणि नवीन फलंदाज आता मैदानाच्या आत चाललाय अनिकेत. अनिकेत पाटील आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगले खेळाडू आहेत. खूप चांगले फलंदाज आहेत. नॉन स्ट्राईक वरती जी फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात मनोज. आता चांगली पार्टनरशिप बीट करावी लागणार. 16 मध्ये 25 टार्गेट मोठं नाहीये परंतु ज्या सिच्युएशनला आता मॅच आलेली आहे ज्या सिच्युएशन मध्ये आता विकेट चाललेल्या आहेत मॅच मध्ये पुनरागमन केलं गावदेवी दिवाळे टीमने. गोलंदाज तयार होतोय कुणाल. समोर आपल्याला फलंदाज पाहायला मिळतो अनिकेत पाटील. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक निशांत कोळी चेंडूच्या खाली. आणखीन एक विकेटचं पतन अनिकेत पाटील. आणखीन एक मोठा धक्का लागलाय. श्रीकृष्ण दिवा संघ पूर्णपणे दडपणामध्ये सापडलाय. गंगा इंगोले किशोर मडवी अनिकेत पाटील हे 3 महत्वाचे खेळाडू श्रीकृष्ण दिवा टीमचे मैदान सोडत असताना आणि मॅच पूर्णपणे फसलेली आहे. या संकटात कोणता फलंदाज बाहेर काढेल. आता 15 मध्ये बनवायच्यात 25 धावा. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने चांगला फटका पाहायला मिळतोय. विकी मुंबईकर यांच्या डोक्यावरनं हा बॉल निघून चाललाय. संघर्षमय चौकार पाहायला मिळतोय श्रीकृष्ण दिवा या टीम साठी. विकी मुंबईकरच्या डोक्यावरनं हा बॉल निघून गेलाय 4 धावेंसाठी. आणि आता समीकरण येणारे बॉल आहेत 14 आणि 14 मध्ये धावा पूर्ण करायच्या आहेत 21. 14 चेंडू 21 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. श्रीकृष्ण दिवा संघ आलेल्या पहिल्याच बॉलवरती चौका ठोकलाय. फलंदाज प्रणव मडवीनं 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये 21 धावसंख्येची गरज असणार आहे. कुणाल गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र कोलवर टाकण्याचा हा प्रयत्न बॉल डिक्लेअर रिजन मध्ये नयन कोळीचा चांगला प्रयत्न विकेट किपरच्या भूमिकेमध्ये असताना एक धाव भरपूर महत्वाची आहे. एक धावेसाठी परिश्रम करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगल रन. आता 20 धावसंख्येची गरज आहे. येणारे बॉल आहेत 13 बॉल 20 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये.
13 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज. याही वेळेस मात्र लॉंग ऑनला विकी मुंबईकर पाहायला मिळतोय. फक्त एक सिंगल रन आणि त्याच्याकडे बॉल गेला म्हणजे 2 धावा भरपूर कठीण आहेत. चला आता समीकरण. येणारे बॉल आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये 19 धावसंख्येची गरज आहे. केतू यांना विनंती करू का आपण जास्त प्रमाणामध्ये मीटिंग घेऊन देऊ नका, कारण की आपल्याला अजून 2 मॅचेस कंप्लीट करायचे आहेत. विकी मुंबईकर प्लीज विनंती करतोय. सेमीफायनल आणि फायनल आपल्याला खेळवायची अजून, तर प्लीज विनंती करतोय जास्त प्रमाणामध्ये आपण वेळ घेऊ नका. आणि विशालजी भोईर यांचं आगमन झालं, त्यांचं मी सरचं स्वागत करतोय. कालच्या दिवसामध्ये ते देखील खेळलेले आहेत 30+ टीम कडनं. चला 12 मध्ये 20 रन थांबवायच्यात, 19 धावा थांबवायच्यात. गावदेवी दिवाळे टीमला नवीन गोलंदाज निखिल आपल्याला पाहायला मिळतोय. चला पहिलाच बॉल बॅटची एज लागली आहे. डिक्लेअर रिजन मध्ये एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळेल. आता 11 मध्ये बनवायच्यात 18 धावा श्रीकृष्ण दिवा टीमला. 11 चेंडू 18 धावसंख्येची गरज आहे. क्वार्टर फायनलचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. श्रीकृष्ण दिवा त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी दिवाळे. गावदेवी दिवाळीने मात्र प्रभावित केला, हा नवीन संघ उभा केला आणि रबर बॉल पासून या टीमने सुरुवात केली आणि खऱ्या अर्थाने भरपूर साऱ्या ट्रॉफीज मात्र त्यांनी जिंकल्यात. 11 मध्ये 18 ची गरज आहे. मॅच कोणत्या बाजूला आहे काही कळत नाहीये. मॅच दिव्याच्या बाजूने आहे, मॅच दिवाळी टीमच्याही बाजूने आहे. परंतु जो मेहनत करेल, जो संघर्ष करेल या मॅच मध्ये, जो मैदानावरती संघर्ष करताना दिसेल, तो संघ मात्र विजयी होईल. संघर्ष तर दोन्ही टीम्स करतात, परंतु विजय कोणाला मिळेल चुरशीची लढत आहे. चला यावेळेस पुन्हा एकदा मिस टाइम झाला. क्षेत्ररक्षक धावतायत, एक रन कंप्लीट झाली. दुहेरीचा प्रयत्न करतायत का आणि दुसरी धाव मात्र कंप्लीट झालेली आहे. थ्रो थोडासा खराब पाहायला मिळतोय. 2 धाव मिळतील आणि आता समीकरण आलाय 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 16 धावसंख्येची गरज आहे. 10 चेंडू 16 धावसंख्येची गरज आहे. लाजवाब गोलंदाजी करत असताना निखिल हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 10 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढवतात. प्रत्येक मैदानाच्या आतमध्ये जे खेळाडू, जे क्षेत्ररक्षक खेळतात, प्रत्येक खेळाडू आत्मविश्वास वाढवतात. यावेळेस मात्र फटका पुन्हा एकदा फसला. विकी मुंबईकर पण बाउंस चेंडू पकडतील, एक सिंगल रन. दुसरीचा प्रयत्न करत होते मनोज, परंतु थांबवला. एक सिंगल रन मिळेल. आता 9 मध्ये बनवायचे आहेत 15 धावा. वॉट मॅच का मॅच मैदानाच्या आतमध्ये 9 चेंडू 15 धावसंख्येची गरज आहे. मागची मॅच ही चुरशीची पाहायला मिळाली. श्रीकृष्ण दिवा त्यांच्या विरोधामध्ये प्रियदर्शनी बेलापूर. एका बॉल मध्ये 1 रनची गरज असताना बॉल मिस केला. विकेट किपरने बॉल सोडला, त्याच कारणामुळे 22च्या माध्यमातून ती शेवटची 1 रन मिळाली. म्हणजे हातात मध्ये त्याचा बॉल आला होता, तो हातात बॉल निसटला आणि 1 रन त्यांनी धावून काढली. जर बॉल गॅदर केला असता तर कदाचित प्रियदर्शनी बेलापूर संघ खेळताना दिसला असता, परंतु आता या मॅच मध्ये श्रीकृष्ण दिवा संघ पुन्हा एकदा फसला. याही वेळेस मात्र हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. शॉर्ट बॉल टाकला गेला. एक वेगळीच रणनीती आहे. खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते निखिल यांच्या माध्यमातून. आता समीकरण जर पाहिलं तर 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये 15 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. 8 चेंडू 15 धावसंख्येची गरज आहे. वॉट अ कसमकस, वॉट अ मॅच. लाजवाब सामना पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस फटका लाजवाब आहे, चांगला आहे, टायमिंग अप्रतिम आहे. मनोजच्या बॅट मधून आलाय. इट्स आउट ऑफ द पार्क. चेंडू सीमारेषा पार. षटकार. आता समीकरण 7 मध्ये बनवायच्यात 9 धावा. 7 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. हा षटकार आलाय, संघर्षमय षटकार आलाय. या षटकाराच्या साह्याने मॅच मध्ये पुनरागमन झालंय श्रीकृष्ण दिवा टीमचं. परंतु मॅच अजूनपर्यंत संपलेली नाहीये गावदेवी दिवाळे टीमसाठी. 7 मध्ये थांबवायच्यात त्यांना 9 धावा. हा जर बॉल निर्धावाला तर शेवटच्या ओव्हर मध्ये मजा येईल. 7 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये.
राईट आर्म राऊंड द विकेटने आता गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर निखिल. 7 बॉल 9 ची गरज. यावेळी वेळेस मात्र कव्हर ड्राईव्हचा लाजवाब फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. फंबल झाल्यानंतर 2 धावा. एक चूक भरपूर महत्वाची राहील श्रीकृष्ण दिवा टीम साठी. तिसरीचा प्रयत्न करतात आणि 3 धावा देखील झालेल्या आहेत. क्रिकेट खराब क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. चला तर पंच काय डिसिजन देतात. चल काका आपण संपर्क साधायचा आहे. तानाजी काका रन नाहीये. तानाजी काका चला देवेश आल्याने आता शेवटच्या ओव्हर मध्ये 6 मध्ये 7 धावा थांबवायच्यात. श्रीकृष्ण दिवा संघाला या 7 धावा काढायच्यात. पाहूयात मॅच कोणत्या दिशेने जाईल. 6 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. सहा मध्ये 7 धावा थांबवायच्या. चला जास्त प्रमाणामध्ये वेळ आपण घेऊ नका. देवेशाला गोलंदाजीसाठी समोर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय ज्याने चांगली बॅटिंग केलेली आहे. मनोजची चांगली साथ दिलेली आहे. प्रणव मडवी आपल्याला पाहायला मिळतात. 6 मध्ये 7 ची गरज असताना चेंडू बाहेर चाललाय की काय. यस चाललाय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय षटकार आणि आता 1 रनची गरज आहे. स्कोर इज लेवल. फक्त 1 धावसंख्येची गरज आहे. श्रीकृष्ण दिवा संघ काय गोलंदाजी झाली या मॅच मध्ये. खूप चांगली फाईट दिलेली आहे. परंतु या शेवटच्या क्षणी मात्र आता पाळ जड झालाय श्रीकृष्ण दिवा टीमचं. कुमारलेन त्रुबे टीमचा कॅप्टन टॉस साठी आपण त्वरित यायचंय. यावेळेस बॅटची एज आणि हा सामना मात्र जिंकलाय. श्रीकृष्ण दिवा संघ मात्र सेमी फायनल मध्ये प्रवेश करत असताना आणि आपण पाहू शकाल गावदेवी दिवाळे संघाने केलेली चूक. बॅटिंग मध्ये धावा जास्त प्रमाणात